अहो तुम्ही रिसेप्शनवर फॉर्म भरून घ्या. सिस्टर आधी बिल क्लिअर करा, नंतर डिस्चार्ज मिळेल. फॉर्म फॉर्म नाव मनोज जाधव. मंथली इन्कम. त्यांना फक्त ताप आलाय. इन्कम. हो पण अहो 40,000. आई, बाबांना काय झालंय? एन्सेफेलायटिस. पण त्यांना फक्त ताप आलाय. पण ताप मेंदूत गेलाय, विच इज व्हेरी सिरियस. त्यांना ICU मध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. अर्थात निर्णय तुम्ही घ्यायचा. बट आय सजेस्ट यू ही नीड टू बी केप्ट अंडर ऑब्झर्वेशन इन ICU. ऑफकोर्स द डिसिजन विल बी yours. नर्स, सर, केस पेपर तयार करा. काही टेस्ट बाहेरून कराव्या लागतील. अर्थात आम्ही रेफर केलेल्या डॉक्टरांकडेच करा. एक मिनिट. सगळ्यात आधी कॅश काउंटरवर ॲडव्हान्स जमा करा प्लीज. श्वास घ्या. आणखीन थोडा मोठ्याने. गुड. आणखीन एकदा. ओके ओके. उठा. या बसा. सावकाश. हां. बरं चाललंय ना. ह्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि हे सायरप आहे सकाळी आणि रात्री झोपताना. ठीक आहे. चला या. पण साहेब तुमची फी. औषध घेण्यासाठी पैसे आहेत का? हे असू द्या. साहेब घ्या. औषधं घ्या. वेळेवरती घ्या आणि 3 दिवसांनी मला पुन्हा एकदा दाखवा. ठीक आहे. या. येतो. हां बोला. Just a small gesture of gratitude from our company, sir. Sir, in a very short period of time, we grabbed whole international market. Sir, we request you to refer our medicines. But these have also same contents. But sir, we will... And your medicines are very costly. Sir, तुम्ही फक्त आमचं मेडिसिन रेफर करा. आम्ही तुम्हाला 20% देऊ. सोबतच इयरली हॉलिडे पॅकेजेस आणि फेस्टिवलमध्ये असे गिफ्ट्स तर सर, या गरिबांच्या रक्तावर तुमची कंपनी असे फेस्टिवल गिफ्ट्स वाटू शकते, पण मी स्वीकारू शकत नाही. थांबा. तुम्ही काही विसरत आहात. गोळीच्या स्पीडनी बॉल आकाशातून खाली आला आणि हा शॉट समीर महादेव देशपांडे. 13-14 ही रद्दीची रद्दड सर्व्हिस. हा अटॅक खायचा अटॅक आणि हा टॅकीचा डिफेन्स.
पुन्हा एकदा यांचा डिफेन्स शॉट डिफेन्स शॉट लगेचा पास आहे लगेचा पास करता दोन्ही टीम 40 इच. अटॅक भाई नेहमीप्रमाणे यंग बॉयजला हुल देतो. यंग बॉयज त्याला खूप करताय. अटॅक भाई आपल्या फंडाला तयार करताय. चला बॅकी सर्व्हिस आणि बॅकी सर्व्हिस. अटॅक लगेचा डिफेन्स. अटॅक डिफेन्स. यंग बॉयजचा विजय आणि अटॅक भाई काढा. यंग बॉयजचा ए फंटर लोग, तुम साला बेईमानी से जीता. ये देख अटैक, बात बढ़ाने में कोई मतलब नहीं है, समझा? क्या करेगा तू? हाँ? अरे क्या करेगा? क्या ये करेगा? देख अटैक. देख लगी, छोड़ जाने दे. अपने को कोई लफड़ा नहीं मिलता. तू नहीं मानेगा ना? मेरी सुन, छोड़. लगी नहीं. इसको बोलते हैं अटैक का फटका. क्या रे लफड़ा करने को मांगता तू? कर लफड़ा, मार. अभी क्या हो गया ना मेरे को? अरे तिकडे कुठे चाललात? ट्रॉफी तिकडे. थँक्यू थँक्यू. ये पैकेट. ही घामाचीच नाही तर रक्ताची कमाई आहे. अरे कसं खेळता रे तुम्ही मुलं हा? अहो काय करणार, करता? लागतं कधी कधी खेळताना. झालं काय? हं. थँक्यू. कसं काय मग? काय झाली तुमची फी? अरे असू दे रे. नाही डॉक्टर, आम्हाला कोणाचे उपकार नको. हां सांगा ना किती झाले? 50 रुपये. बस. हं. ₹50. घ्या. आणि हो अजून एक गोष्ट. अरे बाकी बाकी. काय आहे? अरे हो व्हॉलीबॉलची मॅच झाली नाही का आजच? एक मिनिट. क्रिकेटची टुर्नामेंट आहे आता. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच. चल चल रे. मॅडम जरा डॉक्टरांना सांगा फी पण वाढवायला आणि डोनेशन पण.
50 रुपये दे. तुम्ही नेहमी यांना पैसे का देता हो? चांगले धडधाकट आहेत पण नाही, पूर्ण दिवस त्या टपरीवर उभं राहतील आणि टाइमपास करत राहतील. दर महिन्याला कुठली ना कुठली तरी टुर्नामेंट आहेच. कधी क्रिकेटची तर कधी व्हॉलीबॉलची, कधी गणेश जयंती तर कधी आंबेडकर जयंती. हातात तो डोनेशनचा बॉक्स असतोच असतो. पुढच्या वेळेस आले ना तर चांगलं खडसावून सांगा, आम्ही पैसे देणार नाही. हो. तुम्ही सांगणार? मीच खडसावून सांगेन त्यांना. एकतर कामं करा नाहीतर भीका मागा, पण निर्लज्जासारखं तो डोनेशन बॉक्स घेऊन आमच्याकडे यायचं नाही. गीता, अगं ते सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते परिस्थितीसोबतच स्वतःशी देखील लढत आहेत. अगं त्यांचा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. एक लक्षात घे, ही परिस्थिती त्यांना चोर किंवा लुटारू बनवू शकते. आणि हो, त्या पापाचे भागीदार आपण देखील असणार. आणि मी काय म्हणतो गीता, माझ्या 50 रुपये दिल्याने जर का ते चोर किंवा लुटारू बनणार नसतील तर माझे 50 रुपये सार्थकी लागले असं मी समजणार. जय हो. सगळे फुकटे येत असतात सारखे इलाज करायला. अरे आम्ही बिलं कुठून भरायची? आम्हाला पैसे नको. $10,700 guys. Come on, let's celebrate. Let's have a party. चल सोड यार, काय करतो पार्टी वाटी? चल घरी जाऊया. येडाय काय तू? घरी जाऊन तरी काय करणार? घरी गेलं की तेच तेच कंटाळा आला. कधी कधी असं वाटतं ना, असं वाटतं की धमाल पार्टी करूया. मग करूया ना, काय लकी? चल सॅम, करूया ना पार्टी. नको रे. चल ना सॅम. ठीक आहे, पार्टीला येणार नशील तर मी तुला माझी कविता. पार्टी बरी. चल रे टार्झन, चल चल चल. याची कविता कोण ऐकणार? नाही आयला हे नेहमीच आहे तुमचं. अरे माझ्यासाठी थांबा. सेठ, भूक लागली आहे, खायला द्या ना. सेठ, भूक लागली आहे, खायला द्या ना. भिखारी की औलाद, साले पैदा करेंगे ये और पालेंगे हम. लागलं नाही ना? अरे स्वतःची खास मिटवायला पोरांचे आयुष्य कशाला रे बरबाद करता? हिम्मत नाही का तुमच्यात? जन्माला घालता ना मग नीट पोसा ना त्यांना. दिलेत ना देवानी धडधकट हातपाय दिलेत ना, मग कष्ट कर ना. आणि ते जमत नसेल ना तर जीव दे गाडी खाली जाऊन, ना तर मी घेतो तुझा जीव. भुकेने व्याकुळ शरीर जोडतो हात तुझ्या समोर. भुकेला धार येण्याआधी त्या आमचा अधिकार. हे घे. चल. झाली पार्टी? अरे मी आहे ना, पार्टी होणार रे. चल. हे सुद्धा नेहमीच तुझं. अरे छोटू, लवकर समोसे काढ रे बाबा. बदनाम हुई मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. ए काका चहा दे. छोटू चहा दे रे. काका, तुझा पेपर. माझा स्पेशल चहा. स्पेशल मग तो आहे स्पेशल. म्हणजे रे? हे बघ, हे काय पेपर. मी याला असं घेतलं, वाचलं आणि फेकून दिलं. आता काय? रद्दी. तसंच
याला कोणतरी वाचलं आणि फेकून दिलं म्हणूनच हा रद्दी 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 चला चला लवकर चला. यांचं हे नेहमीच आहे. ए अरे असा चेहरा पाडून का बसलायस? त्यांचं कुठे चुकलं, पण मला कुणी फेकून दिलं तर माझं कुठे चुकलं? ए रडू नकोस, रडू नकोस. हे बघ, रद्दीला सुद्धा किंमत असते आणि या जगात आपली किंमत आपणच ठरवायची असते. कळलं तुला? कम ऑन, चीयर अप. चाचा, हा. स्पेशल द्या याला. ए छोटू, 2 स्पेशल चहा दे. 2 स्पेशल कटिंग. समीर, अरे बाळ जेवण करून घे. रांगोळ्या घाला, पंचपक्वान्नाचं ताट आणा, पेशवे आलेत ना. अरे बाळ जेवून घे. आले. आता फुकटाचं पोटात ढकला आणि झोपा. गिळा. नशीबच पांढरा. या वयात माणसं मेहनतीनं कमवतात आणि आपण महिनाभर मेहनत करून 5,000 हातामध्ये पडतात. तेव्हा पोटात गोळा येतो, काळजी वाटते, घर कसं चालणार. तरी बरं, पूर्वजांच्या पुण्याईनं डोक्यावर छप्पर तरी आहे म्हणून आपल्याला पाय उतारणे करून झोपता तरी येतं. ज्या भरोशावर राहिलो असतो ना, तर फुटपाथवर झोपायची वेळ आली असती. बातणाव बस पुरे. तुम्हाला कसली काळजी म्हणा. 2 वेळचं फुकटचं खायला भेटतं, फुकटचं खाता आणि भांडण करत सुट्टा उडाणटप्पू मित्रांसोबत. समीर, हा राग घराच्या बाहेर, इथे कोणी घाबरणार नाही. अरे बेटा समीर, समीर, अरे जेवून तर घे बेटा. तुम्ही वरण वाढाव. घ्या घ्या, गिळा. मेहनतीचं खातोय, फुकटचं खात नाही, कळलं? तुम्ही पोट भरण्यासाठी काम करावं लागतं, फुकटात पोट भरत नाही. आमीन. या परवरदिगार रहेम. भाईजान. अरे बेटा पानी क्यों? बिरयानी लाओ, पाया खिलाओ. दिन भर की मेहनत है. साहबजादे खाना खाकर आराम फरमाएंगे, बिस्तर पे मच्छरदानी लगाओ. भाईजान. मामा खुल्ले खानदान का नाम खराब कर दिया. दिन भर दोस्तों के साथ मटर गश्ती करना. आज सब कोई रोएगा नहीं, कोई मरा नहीं यहाँ पर. अगं माय, जेवून घे ना तू आता. आता येतील रे पोरं. काळजी करू नकोस.
तुझ्या पोरांना उपाशी राहायची सवयच आहे. आता माय असल्यावर काऊन उपाशी राहतील? हा बा आला. आला आणि तो कुठे आहे गरम डोक्याचा? तो काय, तो पण आला. चल मग आता जेवून घेऊया. बास झालं यार, रोजच झालंय. मी ना आता ठरवलंय बास. घर सोडायचं. माहितीये. चल सोड यार, वडापाव खाऊया. आता मायच्या जेवणापेक्षा वडापाव गोड लागून राहिला वय रे तुला? तसं नाही माय. चल जेवून घे गुमान, आता गप्पस. अंडोक शेतीला थंड ठेवत जा जरा. माय, तुझ्यासारखी अम्मी मला बी असती तर. आता एक थोबाडीत मारीन. हा, आता तू ही अम्मी, याची आई, मी काही वेगळे वेगळे नाही. त्यानं बी माया परकासले असंच भरवलं असतं. हो ग माय, हो, भरव त्याला. शोकांतिकेतील दुःखामुळे प्रेक्षकांच्या भावनांचं विशुद्धीकरण होतं आणि या सगळ्यालाच कॅथार्सिस असं म्हणतात. गुड मॉर्निंग सर. कळलं? येस सर. तुम्हाला जर काही शंका असेल तर लेक्चर नंतर आपण यावरती बोलू. नाहीतर यावर सविस्तर चर्चा आपण लेक्चरमध्ये करणारच आहोत. ठीक आहे? गुड डे. थँक्यू सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर, मला तुमच्याबरोबर खासगी बोलायचं होतं. हा बोला ना. पण कोणाला सांगणार नसाल तर बोलते. आता ते तुमचं तुम्ही ठरवा. आता प्रिन्सिपल रिटायर्ड होणार ना. सर, तुम्ही सतत कविता समीक्षण करता. तुमचा अभ्यास सतत सुरू असतो. मला ना वेळच मिळत नाही. तुम्हाला तर परमनंटच करायला हवं. नाही ते बरोबर आहे, पण 25 लाख रुपये कोण देणार? मी देते ना 2 लाख रुपये. माझ्या PhDचा विषय मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रातील लयतत्व असा आहे. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही त्याच विषयावर संशोधनपर पुस्तक लिहिलंय म्हणून. आणि ते प्रकाशनाच्या मार्गावर देखील आहे. 2 लाख रुपयात जर तुम्ही ते मला दिलं तर मी ते थिसिस म्हणून वापरू शकेन. मॅडम, आपण विद्यार्थ्यांना शिकवतो की मेहनत करा, प्रामाणिकपणे पास व्हा, आणि आपणच जर असं. हो सर, प्रिन्सिपलची जागा आहे. मग मेहनत करून PhD करा. सर, माझे विचार विकाऊ नाहीयेत मॅडम. आले मोठे हरिश्चंद्र. काय म्हणतात गोळे मॅडम? माझ्या PhD साठी तुमचं ते काय? माझं काय? ते मर्ढेकरांवरचं थिसिस. कंटाळा आलाय रोज रोजचा. सोड रे. लाईफ मस्त फ्लॅट घेऊन राहायचं. इथे घेऊन टाकलं मस्त आहे तो वर. सोड रे, आपल्यासाठी हे फक्त स्वप्नच आहे. असलं स्वप्न घेऊन पैसे कमाने का और फिर ऊपर का फ्लैट लेने का, और फिर बाद में ऊपर का फ्लैट Written target is around 9 months. A baby. म्हणजे 9 महिन्यानंतर आणखीन एक युनिट जन्माला येणार आहे. We call it as a malpractice.
अशीच सगळ्यांची साथ राहिली तर एक काय आणखी 3 युनिट चालू करता येतील. वाह क्या बात. अर्थात तुम्ही आहात आमच्याबरोबर. ऑफकोर्स ऑफकोर्स. साहेब थांब. हीच गाडी आहे 60-70. चला आत बघू. हा चल. पेशंट्स रेफर करा प्लीज प्लीज प्लीज. नो प्रॉब्लेम. तुमच्या सगळ्यांचं कमी. हॅलो सर. हाय हाय हाय. हाऊ आर यू? फाईन सर. सर आपलं ते ब्लड बँक. येस येस. ही इज फ्रॉम द सेम ग्रुप. डोंट वरी. तुमच्या ब्लड बँकेचं सगळं 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 माझ्याकडे आहे. थँक्स सर. मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. मान्य आहे ना? Yes, sir. मग पर्सेंटेज तेच ठेवूया. ओके सर. That's 100%. that's great. We'll talk after rest of the business. Thank you, sir. Okay? Thank you very much. Enjoy the party. Okay, Please sir. enjoy. Please, please, please. तुमची कोणाची आहे का गाडी? नाही रेड कलरची. ती 60-70 लाल रंगाची गाडी तुम्हाला काय माहिती आहे का? नाही माहिती. रेड कलर 60-70 कोणाची आहे? नाही ती 60-70 लाल गाडी बाहेर कोणाची आहे? हा? माहित नाही. 60-70 किसकी है भाई? नाही मालूम. नहीं मालूम. 60-70 गाडी रेड कलरची. नाही हा नाही माहित. कोणाची? नाही माहित. नाही कसं आहे मिस्टर कुमार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरांनी देणं म्हणजे स्वतःची मान फासावर लटकवणं आहे. मिस्टर कुमार इज अ बॅकबोन ऑफ अ माल प्रॅक्टिस. आणि तुम्ही आमच्या बाजू. गाडीचा हॉर्न. समथिंग रॉंग इज देयर. चला जाऊन बघूया. कम कम कम. हे कोण आहात तुम्ही लोक आणि इथे काय करताय? ही गाडी कोणाची आहे? कोण ड्राईव्ह करत होती ही कार? ए लिसन जेंटलमॅन. ही गाडी कुणाची आहे? हे बघा. एक मिनिट. वॉचमन कॉल द पोलीस. Whose car is this? सोड ना. याची आहे त्याला कळेल. हे बघा ॲडव्होकेट नीती, माझा सल्ला ऐकाल तर या तिघांनाही 1 दिवस लॉकअपमध्ये राहू द्या. आय थिंक जामीन झाल्यावर तुम्ही त्यांना लॉकअपमध्ये ठेवू शकत नाही. एम आय राईट? हवालदार. यस सर. त्या तिघांनाही घेऊन या. ओके सर. आज सुटलात, पुन्हा माझ्या तावडीत सापडलात तर कातडी सोलून चरबी हातात देईल. त्याआधी तुमची वर्दी उतरेल एवढं लक्षात ठेवा. चल साहेब चल. भारतात न्यायव्यवस्था मजबूत आहे साहेब. जय भीम. डॉक्टर साहेब पायरीवरून खाली पडला. एक मिनिट. शांत व्हा. बघतो मी काय. व्हॉट्स द प्रॉब्लेम? सर, इट इज अ केस ऑफ क्रिमिनल हॅमरेज. So what? Start the treatment right now. Go for a CT scan and then bore a hole in his skull and remove that bloody clot. What are you doing? But sir, they have not yet deposited the advance. Oh, that's the major problem. Yes sir. आधी advance, नंतर उपचार. बॉडीला बाहेर काढ.
माझा रमेश हॉस्पिटल मध्ये जिवंत होता. पण डॉक्टरांनी त्याच्यावर बेळीच उपाय झाला असता माझा रमेश वाचला असता. कूल कूल डॉक्टर साठे, कूल. कसं आहे की पेशंट आणि त्याचे नातेवाईक या दोन्ही पार्टींकडे किती पैसा आहे, त्याबरोबरच त्या पेशंटची पेइंग कपॅसिटी किती टक्क्यांनी वाढली आहे. 10, 20, 30 की 50. आणि मुख्य म्हणजे त्याचा खिसा किती मोठा आहे हे ओळखावं लागतं. आणि ते मला अगदी बरोबर कळतं. दॅट इज कॉल्ड प्रोफेशनल स्किल. तू असा नव्हतास. व्यवसायासाठी माणसाला बदलावं लागतं डॉक्टर साठे. पण हा व्यवसाय नाही, धंदा आहे, धंदा. कम ऑन डॉक्टर साठे, मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. डॉक्टर ज्याला माझी फी परवडते त्यांनी यावं, माझी सेवा घ्यावी. आय एम नॉट हिअर फॉर चॅरिटी. अरे पण डॉक्टरांना देखील काही एथिक्स असतात. एथिक्स डॉक्टर साठे, एथिक्सनी फक्त क्लिनिक्स आणि दवाखाने चालतात, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. डॉक्टर रमेश वाचला असता कदाचित. पण काय करणार, आय एम सॉरी. त्याच्या आईकडे माझी फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आणि म्हणून तू त्याला मरू दिलंस. कम ऑन डॉक्टर साठे. अरे हे काही चॅरिटेबल हॉस्पिटल नाही आहे. दिस इज नॉट फॉर चॅरिटी. दिस इज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. इथे काही रुग्णसेवा करून मी लोकांचे आशीर्वाद घ्यायला बसलेलो नाही. साधी गोष्ट आहे साठे. रस्त्यावरचा टपरीवाला असतो ना, चहावाला, त्या चहावाल्यापासून मॉल मधल्या व्यापाऱ्यापर्यंत सगळे धंदा करतात, सगळेच. अरे पण डॉक्टरांनी केला तर फरक काय. मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. माझी फी ज्यांना परवडते ते माझ्याकडे येतात, जे माझ्याकडे येतात ते वाचतात. इतरांसाठी सरकारने धर्मार्थ दवाखाने उघडून ठेवले आहेत. तिथे जातात आणि मरतात. जगण्यासाठी किंमत द्यावी लागते साठे, किंमत. खरंच तुला वर्गमित्र म्हणण्याची मला लाज वाटते. अरे रुग्णसेवा हे काही पैसा मिळवण्याचं कुरण नाही बरं. एक लक्षात ठेव, आपल्या समाजात डॉक्टरला ईश्वराचा दर्जा दिला जातो. आणि म्हणूनच पेशंट मोठ्या विश्वासानं त्याची सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे त्याचा प्राण डॉक्टरजवळ गहाण ठेवतात. त्याला असं वाटतं की आपण पण निरोगी आयुष्य जगावं. त्याचा हा रोग म्हणजे क्षणिक अवस्था आहे. बत्रा, तुझ्या या धंद्यातून वेळ काढून कधी त्या पेशंटच्या नातेवाईकांचा विचार केला आहेस? अरे आपल्या जीवलगांचा जीव वाचवण्याकरता ते पायी पायी जमा करतात. आपल्या पूर्ण जीवनाची पुंजी एकत्र करून ती रक्कम डॉक्टरांच्या हातात देतात मोठ्या विश्वासानं. तुम्ही काय करता? सगळ्यात पहिले त्याच्या विश्वासाचा तुम्ही गळा घोटता आणि मग त्याच्या जीवलगाचा कुठलाही उपचार न करता तुम्ही त्याला मारता. खरंच अरे हे मोठे मोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडून तुम्ही पेशंटला मारण्याचा धंदा उघडलाय बरं. एक मिनिट. तुझं भाषण संपलं असेल तर आय हॅव एन इमर्जन्सी. मला गेलं पाहिजे. सी यू. बाय. हां.